वर्षानंतर संपूर्ण कुटुंब जो आहे तो एकत्र आलेला आहे. आजच्या दिवशी खरं तर हे निमित्त लोकसभेचे आहे, पण आजच्या दिवशी काय भावना आहे? खरं बोलले की हे निमित्त लोकसभेचं आहे. आज आमच्या परिवाराचं परत एकदा मनोमिलन झालं आहे. आदरणीय आमदार आमचे मोठे दादा, माझे जेठ आणि भावाप्रमाणे त्यांनी आज सांगितलं की आपण सगळे एकत्र आहोत. ह्यात त्यांचं मोठेपण आहे. मी आदरणीय आमदार नितीनदादांचे, आमच्या वहिनीसाहेबांचे मनापासून आभारी आहे. आणि आमच्या सासूबाईंनीसुद्धा सांगितलं की हीच एकी कायम ठेवा. कैलासवासी एटी पवार साहेबांनी नेहमीच कळवण तालुक्याचा विकास करत असताना एक चांगला वारसा आणि संस्कार आमच्यावर दिले. आणि आज खऱ्या अर्थाने जरी काही विषयांवर आमचे मतभेद असतील, पण आज मात्र मनभेद कुठेही नाही. परिवाराने आम्ही एकच आहोत आणि एकच राहू. आणि मी लहान आहे, मी परत एकदा सांगते की काही माझ्याकडनं दुखावले गेले असतील तर मी माफी मागते. पण ह्या लहान बहिणीला त्यांनी आशीर्वाद दिले आज. आणि परत एकदा म्हणजे आमची मुलं असतील, त्यांची मुलं, माझी मुलं, आम्हाला एक परिवार म्हणून एकत्र आल्याचाच खूप आनंद आहे. आणि मी आभारी आहे की माझ्या पक्षाने ही बांधिलकी जपण्यासाठी सगळ्यांनीच मदत केली आहे. सगळ्याच माझ्या ज्येष्ठ नेत्यांनीसुद्धा मला सांगितलं की एक परिवार म्हणून तुम्ही सगळे एकत्र या. आणि नक्कीच कळवण तालुक्याचा, या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा एकत्रित विकास करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. आणि फिर एक बार मोदी सरकार म्हणून आदरणीय अजितदादांनीसुद्धा आम्हाला आशीर्वाद दिले. महायुतीमध्ये ते सामील झाले. आणि आमच्या आमदार साहेबांनीसुद्धा, आज नितीनदादांनीसुद्धा आज आशीर्वाद दिले. मी आभारी आहे. ताई, आज खूप काही प्रश्न विचारत नाही, आपण भावूक झालेला आहात. आनंदाचे अश्रू म्हणायचे? नक्कीच माझ्यासाठी आनंदाचे अश्रू आहे. इतक्या दिवस नेहमीच असं म्हणायचे की ते विरोधात आहे किंवा मी विरोधात आहे किंवा आमच्यामध्ये पारिवारिक कलह आहे. आज मात्र हे सगळं संपलं आहे आणि आम्ही परत एकजुटीने उभं राहतो आहे. खूप आनंदी आहे. आणि हेच आमच्या पुढच्या पिढीला आम्हाला सांगायचं की एकत्र राहा, समाजाचा विकास करा. आज मी खरंच त्यांची आभारी आहे की त्यांनी मोठ्या मनाने आज या बहिणीसाठी पुढाकार घेतला आहे आणि सांगितलं की निश्चिंत राहा, आपण सगळे एक आहोत. आणि हेच अपेक्षित आहे आमच्या परिवार म्हणून. आज मी खूप जे कैलासवासी एटी पवार साहेबांनी जे शिकवलं त्यानुसार आम्ही हा सामाजिक वारसा पुढे घेऊन जातो आहे. आणि आम्ही कुठे आता वेगळे नाहीत, आम्ही एकत्र आहोत, हेच मला सगळ्यांना सांगायचं आहे.